नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि आम्ही मुंबईवरून निघालो आहे आणि चाललो आहे शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्म ठिकाण। आणि माझ्याबरोबर आहे नेहमीप्रमाणे मिस्टर सचिन सोनवणे आणि वंश आणि मिस्टर मुकेश आणि मी तुषार गाडेकर। आणि नेहमीप्रमाणे आपण नवीन ब्लॉग बनवणार आहे शिवनेरी किल्ल्याचा। छत्रपती शिवाजी महाराज किल्ला कोणत्या साली बांधला, त्यांचा जन्म कधी झाला, तो पुण्यावरून किती किलोमीटर आहे आणि मुंबईवरून किती किलोमीटर आहे, किल्ल्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि तिकडची आजूबाजूची सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। I've got an itch I can't scratch, I'm missing a piece that completes a whole part of me, an open wound scar to see. Everybody come here, gather round, welcome to the freak show. आता आम्ही पोचलो आहे सरळगावमध्ये। आता सकाळचे वाजले आहेत 8:45। आम्ही निघालो होतो 8 वाजता मुंबईवरून, कल्याणवरून मुरबाड आणि मुरबाडवरून सरळगाव, आता पुढे टोकावडा, त्याच्यानंतर मग नाणेघाट, मग माळशेज घाट, मग आम्ही गणेश खिंडीतून मुंबईवरून शिवनेरी किल्ला आहे 120 किलोमीटर आणि पुण्यावरून आहे 100 किलोमीटर। आता आम्ही पोचलो आहे बळेगावमध्ये। इथं 2 ठिकाणी मोठे स्पीड ब्रेकर आहेत, गाडी सावकाश चालवा आणि त्याच्या मागे आधी पोलीस चौकी पण आहे, इकडे लायसन वगैरे सर्व चेक करतात। हे बघा, शिवजन्मभूमीतलीच गाडी, म्हणजे जुन्नर तालुक्यामधली MH14। इथं आम्ही पोचले हॉटेल माळशेज तडका, हे आहे टोकावड्यामध्ये। नाश्ता वगैरे करायचा, हे छोटस गाव आहे टोकावडा। आता नाणेघाटाच्या मागे आम्ही टोकावड्याच्या थोडं पुढे आलेलो आहे। आता इथे ऊन पडले, पण पुढे जाऊन मोसम असा चेंज होईल की पुढे धुकं आणि पाऊस आपल्याला बघायला भेटेल। इथून पुढे नागमोडी वळणे नाणेघाटाची सुरुवात होत आहे। तर जसं पुढे जाईल तसं धुकं आणि पाऊस आपल्याला बघायला मिळेल। इथून नाणेघाटात जाण्यासाठी रस्ता आहे, इथून गाडी उभी आहे। तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं सातवाहनकालीन इसवी सन पूर्व 250 शिवनेरी किल्ला ते नाणेघाट हा जो व्यापारी मार्ग होता तो इथे होता। कोकणात जाण्यासाठी भिवंडी आणि मुंबई कल्याण इकडे जाण्यासाठी दळणवळणासाठी नाणेघाट मार्ग, शिवनेरी किल्ला मार्ग हा रस्ता यूज केला जात होता पूर्वी। टोल जकात वगैरे नाणेघाटात सर्व काय आहे। आणि हा जुना पूर्वी हा रोड नव्हता माळशेज घाटचा, तेव्हा हा नाणेघाट व्यापारी मार्ग म्हणून ह्या रस्त्याचा यूज केला जात होता। सातवाहनकालीन इसवी सन पूर्व 250 नाणेघाट व्यापारी मार्ग, कल्याण प्रतिष्ठान जुन्नर वापर करत होता। बघा, निसर्ग पर्यटन केंद्र, वन क्षेत्र जुन्नर नाणेघाट। हे बघा, हे जे वरती जाण्यासाठी तो रूट आहे। हा जो ग्रुप दिसतोय ते चालले आहे ट्रॅकिंगसाठी नाणेघाटात जाण्यासाठी। इथून मार्ग इथून जो जातो सरळ शिवनेरी किल्ल्यावरती, पण तुम्ही इथून जाऊ शकता, सरळ जाण्यासाठी इथून रूट आहे हे ट्रॅकिंगसाठी। हा ट्रॅक जो आहे नाणेघाट, शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन असे 4 किल्ले मिळून हा बनलेला आहे। हे पूर्वी नाणेघाट सुमारे 2,500 वर्षापूर्वी खोदला गेला होता। प्रतिष्ठान पैठण ही सातवाहनांची राजधानी होती। कल्याण प्रतिष्ठान राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली होती। जवळजवळ 500 वर्षे गेली। प्राचीन काळात बंदरामध्ये माल उतरला जात होता, तेव्हा इथून माल ने-आण करत होते। आता तिकडे सातवाहनांची शिल्पे देखील कोरली आहेत। मच्छिंद्रगड, सिद्धनाथगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा असे आणि डावीकडे असणारा जीवधन असे भरपूर काही तिथं बघण्यासारखे आहेत। हा जो रोड येतो मुंबईवरून आणि इथून हा रूट जातो इकडे नाणेघाटात जाण्यासाठी, इथून रोड आहे।
आता आम्ही थांबलो आहे मोरुशीच्या थोडं पुढे. इथे बस थांबतात इथे आणि इकडे आंबे जांभूळ आणि करवंदासाठी आज परत घेतलं. आता इथून माळशेज घाटाला सुरुवात झालेली आहे. सीन बघू शकता. इथे पहिला धबधबा आहे पण अजून त्याला पाऊस नसल्यामुळं पाणी कमी. आता आम्ही माळशेज घाटात पोचलो आहे. बघा छोटे छोटे धबधबे इथे चालू झालेले आहेत. विक्री करण्यासाठी पर्यटक येतील त्यांच्या खाण्याची व्यवस्था मॅगी वगैरे. बघा फोटोग्राफी चालू आहे इकडे. आता आम्ही घाटाच्या मध्यभागी आलेलो आहे. इथे पोलीस उभे असतात कधी पण चेकिंगसाठी पण आज नाही आहेत. आता हा माळशेज घाटातील सेल्फी पॉईंट आलेला आहे. इथे सेल्फी पॉईंट प्री वेडिंग शूट फोटोशूटचा पॉईंट इथे. इकडे जण गाडी थांबून हे बघा माकडं वाट बघत होते आपले. हे बघा माळशेजमध्ये गर्दी आहे. माळशेज घाटातील गर्दी अजून पाऊस धबधबे वगैरे चालू नाही झाले पण गर्दी व्हायला सुरुवात झाली. आता आम्ही पोचलो आहे माळशेज घाटामध्ये. आम्ही 5-10 मिनटं माळशेज घाटामध्ये थोडं फोटोशूट आणि व्हिडिओसाठी थांबलो आहे. मागे गाडी पार्किंग केलेली आहे. ते बघू शकता. 2000 फूट खोल अशी दरी आणि अजून पावसाला जास्त सुरुवात झाली नाही त्यामुळे घाटामध्ये पाऊस कमी आहे. पावसाळ्यामध्ये इथे गाड्या थांबून देत नाही कारण की वरती बघा फेन्स लावलेले तिकडून दगडी वगैरे कोसळण्याची शक्यता असते. आणि आपलं काळू धबधबा इकडे पुढच्या साईडला. आता खाली आल्यामुळे तो काही जास्त दिसत नाही आहे. आता मेन माळशेज घाटचा इथे मोठा धबधबा आहे पण अजून चालू नाही झाला तो. पाऊस अजून जास्त नसल्यामुळे धबधब्याला पाणी नाही आहे. खिंडीतून जायची. हे बघा ही शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली खिंड. तिथून एक रस्ता होता शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी. इकडून घोडे जायचे. इथे शंकराची पिंडी आणि शनी मंदिर आहे. दर्शन घेऊन पुढे जाऊया. ओम नमः शिवाय दत्तगुरु. आता पुढे आपल्याला माळशेज घाटाची बोगदा लागणार आहे. बोगद्यामध्ये आपण एंट्री करत आहोत. साईडला पेंट वगैरे केलेले ते वगैरे बांधले. या साईडला दिसते. आता वरती डोकं वगैरे आहे. वरती जाऊन आपल्याला साईडला पाऊस मका वगैरे. नाश्ता झाला का? देऊ का? इथे एक धबधबा आहे. इथे अजून पाणी चालू नाही झालं. आता आम्ही माळशेज घाट चढून पुढे आलेलो आहे. तिकडे रस्त्याचं काम झाले आणि लेफ्ट साईडला आहे पिंपळगाव जोगा डॅम. सरळ जातो नाशिक, अहमदनगर आणि पुणे. तर मडपारगाव आलेलं आहे. तर मडपारगाव क्रॉस करून आलं आहे. याची आहे ही नदी आहे. कोरडी झाली. थोडंसं पाणी आहे. पुढे जाऊन पिंपळगाव जोग्याला मिळते नदी. घाटातून नदी येते. पावसाळा उन्हाळ्यात कधी आला ना भरलेला असतो. फर्स्ट टाइम एवढं खाली फर्स्ट टाइम मध्ये. नाहीतर हे पूर्ण भरतं एवढ्या वेळात. पूर्ण हिरवळ असते बरं का. इथं सगळ्या शूटिंग होतात आणि दाखवतात महाबळेश्वर. हा जो नगर कल्याण हायवे आहे. आम्ही कल्याणवरून आलोय. कल्याणवरून आले आपल्याला शिवनेरीला जाण्यासाठी. इथून मी दाखवतो की स्ट्रेट जो एरो दाखवलेला आहे तिकडे आपल्याला पुढे जायचे.
इथे जो जुन्नर साईडला जो यार इकडून लेफ्ट मारून हा रोड जातो नगरला आणि हा स्ट्रेट जातो तो लेण्याद्री, ओझर, पुणे आणि जुन्नर. हे बघा इकडे जातो तो अहमदनगर साईडला आणि इथून सरळ लेण्याद्री, ओझर आणि जुन्नर, शिवनेरी किल्ला. शिवरायांच्या पराक्रमाचे चिन्ह एक पाहू शिवनेरी किल्ल्याचे दर्शन नम्रपणे घेऊ. आपण गणेश खिंडीच्या रूटला चाललेलो आहे वरती. इकडे खाली जे आहे ते मड पारगाव कडचा रस्ता एकदम जबरदस्त बनवलेला आहे. आम्ही ते गणेश खिंडीमध्ये थांबलेलो आहे. हे बघा इकडे आहे लेण्याद्री आणि इकडे समोर दिसतोय तो आपल्या शिवनेरी किल्ला, तिकडे जायचा आहे. मुंबईवरून मड पारगावमधून गणेश खिंडीतून हा रोड येतो आणि इकडे सरळ जातो. हा थोडासा छोटासा घाट उतरून खाली. आता आम्ही गणेश खिंड क्रॉस करून पुढे आलो आहे. समोर जो डोंगर दिसतोय आपल्याला तो आहे शिवनेरी किल्ला. इकडे बनकर फाटा आणि लेण्याद्रीला रोड जातो. ओझरकडे पण इथून जायला रोड आहे. इथून समोरून लेफ्ट मारून गेलं तर अष्टविनायकापैकी ओझर आणि लेण्याद्रीचे गणपती इकडे आहेत आणि समोर जातो भीमाशंकर आणि किल्ले शिवनेरी. तर आपण जाणार आहोत समोर जुन्नरवरून शिवनेरी किल्ला. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे शिवजन्मभूमी जुन्नर इथे. प्रवेश आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या वतीने बनवलेलं आहे. बाकीची माहिती तुम्हाला आपण किल्ल्यावरती गेल्यावर देऊ. चला जाऊ. आता आम्ही इकडून हे एंट्री गेट क्रॉस करून पुढे आलो आहे आणि समोरच दिसतोय आपल्याला तो शिवनेरी किल्ला आणि त्याचा समोरचं टोक जे आहे ते आहे कडेलोट. फायनली आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता इथे मोठं असं घोड्यावरती बसलेलं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं बनवलेलं आहे. मोठा शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आता आपण किल्ल्यावरती जाणार आहे. हा इकडून रोड येतो तो पुण्यावरून येतो. पुण्यावरून 40 किलोमीटर. हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहे. याचा पुढचा व्हिडिओ आहे तो शिवनेरी किल्ल्याचा, तो नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.